चला तर मंडळी, आज आपण मस्त टेस्टी, एकदम जाळीदार आणि एकदम स्पंजी आणि तोंडात टाकताच विरघळणारी इथं आज आपण मिठाई बनवून तयार करूया. तोच तो मिठाई जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे मार्केटपेक्षाही जास्त टेस्टी तुम्ही घरी बनवू शकता आणि एकदम सोपी आणि कमी सामानामध्ये बनणारी आहे. तर चला वेळ न गमावता. तर ही आपल्याला रात्रभर तांदूळ भिजत घालायचे आहे. मी अर्धी वाटी इथं तांदूळ घेतलेले होते. आता तांदूळ कोणत्याही क्वालिटीचे घ्या तरी चालेल. तर मी हे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते. चांगले रात्रभर भिजत घातले होते. याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि एका मोठ्या मिक्सर जारमध्ये घालायचं. तर आता क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 1 किलो मिठाई बनेल एवढं इथं मेजरिंग घेतलेलं आहे. तर तुम्ही याच प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता. तर 1 वाटी आता इथं आपण भिजलेले तांदूळ घेतलेले आहे. तर अर्धी वाटी म्हणजे तांदळापेक्षा कमी मी इथं साखर घालत आहे. तर मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि इथे अर्धीच वाटी रवा घालायचा आहे. बारीकवाला असो किंवा मोठा. 2 इलायची याच्यामध्ये मी घातलेले आहे फ्लेवरसाठी. आता इथं मी घातला 3 ते 4 टीस्पून दही घालायचं आहे. आता हे होममेड दही आहे. जास्त आंबटही नाही आणि जास्त गोड सुद्धा नाही. तर फ्रीजमध्ये असेल तर इथं फ्रीजच्या बाहेर 2 ते 3 मिनिटं काढून ठेवायचे, नंतर घालायचं. 3 ते 4 टीस्पून इथं आपल्याला कोकोनट पावडर घालायचं आहे. ओलं नारळ जरी असेल तरी चालेल, काही हरकत नाही. खूप चांगला टेस्ट येतो याच्यामध्ये. आता मी इथे 2 ते 3 टीस्पून दूध घातलेलं आहे. आता याऐवजी तुम्ही पाणी घालून वाटून घेतलं तरी चालेल. तर आता थोडंसं पाणी घालून आपल्याला इथं पेस्ट बनवून तयार करून घ्यायचं आहे. तर मी हे वाटून घेतलेलं आहे. आता रवा जसा आपला मोठसर राहते, त्याच पद्धतीचा इथं मी वाटण तयार केलेलं आहे, पेस्ट तयार केलेला आहे बघू शकता. तर जास्त बारीकही नको आपल्याला आणि जास्त मोठं नको. जसा रवा असतो आपला तसाच. तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि बॅटर तुम्ही पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त थिक सुद्धा नाही. याच्यामध्ये फूड कलर घातलेला आहे, ऑरेंज कलर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घालू शकता आहे. मी जास्त इथं लाईट कलरच ठेवणार आहे. जास्त डार्क तुम्हाला करायचं असेल तर याच्यापेक्षा जास्त कलर ऍड करू शकता तुम्ही. आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं, म्हणजे हलकं फुलकं बॅटर तयार होणार आहे. आता बॅटर तुम्ही जेवढं फेटसाल ना तेवढं हलकं होणार आहे, म्हणजे एकदम जाळीदार आपला हा बनून तयार होतो मिठाई. तर मी 1 टीस्पून इथं बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून तुम्ही एक डायरेक्शन मध्ये हे फिरून घ्यायचं, म्हणजे एकदम हलकं फुलकं. पुन्हा इथं आपल्याला 2 ते 3 मिनिटं असंच फेटून घ्यायचं आहे. एकच डायरेक्शन जर ठेवलं ना तुम्ही तर आपलं बॅटरमध्ये हे जे गुठल्या वगैरे राहणार नाही किंवा एअर सुद्धा राहणार नाही. एकदम जाळीदार आपला हा ढोकळ्यासारखा बनून तयार होतो मिठाई. तर तुम्ही बघू शकता मस्त बॅटर आपलं हलकं फुलकं झालेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला पॅक करायचं आहे तर ते भांडं पहिल्यांदा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर आता मी इथे केक टिनमध्ये बनवत आहे. मस्त आपला हा हलकं फुलकं बॅटर झालेला आहे. तर मी अर्ध बॅटर याच्यामध्ये ॲड करणार आहे. बाकीचं जे आहे इथं वाटीमध्ये मी बेक करणार आहे, म्हणजे आपली ही मिठाई 2 प्रकारची इथं दिसायला पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला हे मस्त टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर वगैरे जर राहिली ना तर निघून जाणार. जसा ढोकळा किंवा इथे आपण केक वगैरे बनवतो, बस तशाच पद्धतीची आपली ही सुद्धा मिठाई तयार होते. आता जर तुम्हाला बॅटरवर ड्रायफ्रूट वगैरे टाकून घ्यायचे असेल तर तुम्ही या स्टेजवर टाकू शकता, किंवा माझ्यासारखी टुटी फुटी, माझ्याजवळ एकच कलर होता त्याच्यामुळे मी एकच कलर ॲड करत आहे. ड्रायफ्रूट वगैरे बी तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता एका कढईमध्ये आपल्याला इथं बेक करायचं आहे. मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं होतं आणि हे झाकून आपल्याला 10 ते 12 मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. मधामध्ये चेक केलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण आपल्याला जोपर्यंत चांगला बेक होत नाही तोपर्यंत ही मिठाई तशीच आपल्याला बेक करून घ्यायची आहे. आता राहिलेलं बॅटर मी वाट्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यावर सुद्धा असेच आपल्याला कलरफुल आपल्याला टुटी फुटी ॲड करायची आहे. 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला याला सुद्धा बेक करून घ्यायचं आहे. तर चला, आता साईडला मस्त आता हे आपलं मी 15 मिनटं ठेवलेले होते. मधामध्ये चेक केलं, मला थोडं कच्चं वाटलं. मी पुन्हा याच्यावर ॲड केलेलं आहे टायमिंग. तर हे टोटल मला 15 ते 16 मिनटाचा टायमिंग लागलेला आहे आणि मस्त असा आपला हा बेक झालेला आहे. तर आता हे थंड झाल्यानंतर कट लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता इझिली निघतात ही. जेव्हा चांगला इथं परफेक्ट आपलं ही मिठाई पेक झाली ना तर परफेक्ट निघून तयार होते. तर याच पद्धतीची, म्हणजे आपण याच्यामध्ये तांदूळ वापरलेला आहे, ते कच्चाही राहिला नाही पाहिजेत आणि एकदम जाळीदार सुद्धा पडला पाहिजेत.
आतमध्ये सुजी सुद्धा आहे, तर एकदम फुली-फुली आपली ही मिठाई तयार होते. बघू शकता एकदम स्पंजी आपली ही मिठाई तयार झालेली आहे. आतमध्ये कोकोनट पावडर सुद्धा एकदम टेस्टी, साखर सुद्धा घातलेली आहे, म्हणजे गोड सुद्धा झालेला आहे. आता ही मी इथे रबडी तयार केलेली होती. रबडी ही मी बटरपासून तयार केलेली आहे. जर तुम्हाला रबडीची रेसिपी हवी असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी हे सुद्धा तुम्हाला शेअर करीन. तर आता काय करायचं आहे, आता मी पातळ इथे रबडी तयार केलेली आहे, जास्त घट सुद्धा नाही, कारण की बटर रबडी इथं तयार केली की थोडी पातळच असते. तर थोडं थोडं करायचं, म्हणजे ऑब्झर्व झालं पाहिजे त्याच्यामध्ये आतपर्यंत, एकदम रसिली आपली ही मिठाई तयार झाली पाहिजे. तर एकदम जर टाकलं ना तर ही एकदम प्लेटमध्ये जाणार. तर आपल्याला जोपर्यंत ही असं आरामशीर आपण इथं घालत चालली रबडी, तर ही ऑब्झर्व करत करत एकदम आतमध्ये सुद्धा एकदम रसदार आपली ही मिठाई तयार होते. तर केक वगैरे तुम्ही खाल्लेलाच आहे, पण या पद्धतीची जर तुम्ही मिठाई बनवली ना, तर नक्की तुम्हाला आवडेल. फक्त ध्यान एवढंच ठेवायचं आहे, की आतमध्ये तांदूळ घातलेले आहे, हे आपले चांगले बेक झाले पाहिजे, तेव्हाच ही मिठाई खायला परफेक्ट लागणार. तर माझ्याजवळ हे गुलाब पावडर आहे, तर याच्या सोबतच मी डेकोरेट केलेलं आहे. तर वाटीमध्ये सुद्धा तोच डेकोरेट केलेला आहे, काही कोकोनट पावडरने सुद्धा केलेला आहे. तर कट लावून तुम्हाला दाखवते, तर तुम्हाला दिसतच असेल कट लावता वेळेस किती स्पंजी झालेला आहे आपली ही मिठाई, एकदम मस्त ढोकळ्यासारखी. तर तुम्ही हे अशी या पद्धतीची रेसिपी बनवून तयार करू शकता. एकदम कमी टायमामध्ये युनिक सुद्धा आहे आणि एकदम मस्त महागातली ही मिठाई आहे. हेच तांदळाची मिठाई आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा मिळते, पण खूप महाग मिळते. तर हे बघा, मस्त जाळीदार तुम्हाला दिसत असेल, एकदम मस्त रसिली, आणि पीसेस तुम्ही पाहू शकता वेगळे एकदम सोप्या पद्धतीने निघत आहे, काहीच चिपकणार नाही किंवा तुटणार नाही. परफेक्ट ही मिठाई तयार होते. तर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता, अशी ही मिठाई आहे. तर बघा, मी कट लावून दाखवते, एकदम रसिली जुसिली ही मिठाई आहे आणि खायला तर अप्रतिम लागते. तुम्ही तांदळाची खीर खाल्लेली असेल, पण या पद्धतीची मिठाई बनवून नक्की खा, नक्की आवडेल तुम्हाला. तर तुम्ही असे सुद्धा पीसेस काढून ठेवू शकता. तर आवडली असेल तुम्हाला ही रेसिपी, तर नक्की नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे कमेंट, तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळवा. तर भेटू मंडळी अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.